आज आपण बनवूया चिकन 65। आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ। इथे मी बॉनलेस चिकन घेतलेले अर्धा किलो। सर्वात पहिले आपण ते कट करून घेऊ। असे चिकनचे पीसेस करायचे आपल्याला चौकोनी पद्धतीने। चिकन कट करून झालंय आपलं बॉनलेस। आपण आता काढून घेऊ एका बाउल मध्ये। आपण आता चिकन मॅरिनेट करून घेऊ। चवीनुसार मीठ, धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, काळी मिर्च पावडर, चाट मसाला, कढीपत्ता घेतलेला आहे। तोडून टाकू आपण कढीपत्ता असा, त्याने त्याचा वास चांगला येतो मध्ये चिकनला। आपण आता मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ चिकन मध्ये। चिकनला व्यवस्थित मसाला लागून गेलेला आहे। पण आता 1 वाटी दही घेतलेले ते घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता फूड कलर घालून घेऊ थोडासा। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्ही वापरू पण शकता किंवा नाही, पण चिकन 65 ला वापरता कंटिन्यू म्हणून मी ते इथे यूज केलेला आहे फूड कलर। इथे मी अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे तो घालून घेऊ कोटिंग करण्यासाठी। 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे, मक्याचं पीठ। व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ आपण। कोटिंग व्यवस्थित लागलेली चिकनला। आपण आता चिकन अर्धा तास असंच मॅरिनेट करून ठेवू। तेल गरम झालेले आहे, चिकनला पण आपला अर्धा तास झाले मॅरिनेट करून। आपण आता 65 चे पकोडे तयार करून घेऊ। चिकन 65 चे पकोडे आपले तयार झालेले आहे। आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ। आपण आता बारीक चिरलेलं लसूण घालून घेऊ। 65 बनवते आपण, त्याच्यामुळे लसणाचं प्रमाण थोडं जास्तच असतं। कढीपत्ता, लसूण व्यवस्थित फ्राय झालेला आहे, बघू शकता हलका कलर पण चेंज झालेला आहे। आपण आता चिरलेल्या मिरच्या घालून घेऊ। मीठ, चाट मसाला, काळी मिरी पावडर। आपण आता 65 चे पीस घालून घेऊ। कांदा पात,